नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अस्वल कंपनीचा आणि शक्ती कंपनीचा 3 HP सोलर पंप बघणार आहोत। त्यामध्ये त्याचं पाणी प्रेशर, स्ट्रक्चर, मोटर आणि दोघांमध्ये काय डिफरन्स सगळी माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपण अस्वल कंपनीचा पंप बघूया आणि त्यानंतर शक्ती कंपनीचा पंप बघूया। आणि दोन्ही जे पंप आहे दोन्ही 3 HP चे पंप राहणार आहेत। तर चला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिली ही अस्वल कंपनीची 3 HP ची मोटर तुम्ही बघू शकताय आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी 30 मीटरचा हेडपंप ठेवला आहे, त्याचावाला बघू शकता। आणि मोटरीचा जो जॉईंट आहे तो कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेला आहे, बघू शकता। आणि मोटरीमध्ये जर पाणी कमी असेल तर वरच्या साईडनं 2 स्क्रू दिलेले आहेत, ते खोलून घ्यायचे आणि त्याच्यात लगेच पाण्याची पातळी दिसते। कमी असेल तर नक्की लगेच त्याच्यात पाणी भरून द्या। आणि हा 30 मीटरचा हेडपंप बघू शकता, जवळपास 100 ते 150 फूट खाली चालतो खोलीला। तर चला आता याचा पाणी प्रेशर बघूया। तर बघू शकता इकडे अस्वल कंपनीचा 3 HP सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे। जवळपास 6 पॅनल लावलेले आहे। वरल्या साईडनं 3 पॅनल आहेत आणि खालल्या साईडनं 3 पॅनल आहेत, बघू शकता। आणि याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूला असतं, म्हणजे दिवसभर त्याच्यावरती ऊन पडावं आणि मोटर दिवसभर पाणी द्यावं, त्यासाठी त्याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूला असतं। तर चला त्याची बाकीची माहिती घेऊया। तर बघू शकता याला जवळपास 4 सपोर्ट जोडलेले आहे, म्हणजेच वाऱ्याने जास्त हलू नये त्यासाठी 4 सपोर्ट दिलेले आहे। आणि हा जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे आणि पूर्ण खालून वरतीपर्यंत सिमेंटामध्ये भरीत आणलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि फिटिंग याच्या आणि बघू शकता या विहिरीमध्ये आपण मोटर सोडलेली आहे, जवळपास 70 ते 80 फुटावरती सोडलेली आहे मोटर। आणि हा अस्वल कंपनीचा कंट्रोलर पण इथं लावलेला आहे, बघू शकता। आणि या कंट्रोलरचा या साईडला त्याची सर्व माहिती दिलेली आहे, किती HPचा आहे काय वगैरे, बघू शकता तुम्ही। आणि तुम्हाला सोलर मोबाईल ऑटो करायचा असेल तर बघू शकता तिथं स्कॅनर आहे, अस्वल किसन ॲप डाउनलोड करायचे आणि त्याच्यात तो स्कॅन करायचा, लगेच मोबाईल ऑटो होऊन जाते। तर बघू शकता याचा कंट्रोलर पण चालू झालेला आहे, सर्व माहिती त्याच्यात दिलेली आहे, करंट वगैरे सगळं दाखवलेलं आहे। तर चला आता मोटर चालू करूया आणि त्याचा पाणी प्रेशर बघूया। तर मोटर बंद करण्यासाठी बघू शकता वरल्या साईडनं खटका दिलेला आहे ओपनचा। आणि याच्यामध्ये मेन स्विच आहे, म्हणजेच कंट्रोलर जळाला किंवा काही प्रॉब्लेम आला तर तो स्विच बंद करायचा, म्हणजे पूर्ण कंट्रोलर बंद होऊन जातं। तर चला आता मोटर चालू करूया। तर बघू शकता आता मोटर चालू केलेली आहे आणि याचे जॉईंट पण बघू शकता, जवळपास कलर जॉईंट आहे, म्हणजेच उलटी नाही आहे मोटर। आणि मोटर चालू केल्यानंतर 10 ते 15 सेकंद लागतात पाणी फेकण्यासाठी। तर बघू शकता आता जवळपास 12-1 वाजता आपण दुपारची मोटर चालू केलेली आहे आणि 70 ते 80 फुटावरती सोडली मोटर। आणि हा अस्वल कंपनीचा तुम्ही 3 HPचा पाणी प्रेशर बघू शकता, याच्यामध्ये 30 मीटर हेडपंप टाकला आहे, बघू शकता। जर तुम्हाला जागेत पाणी प्रेशर पाहिजे असेल तर तुम्ही 30 मीटर हेडपंप घ्या, म्हणजेच तुम्हाला जागेत चांगला पाणी प्रेशर भेटून जाईल, बघू शकता। आणि पाईपाची जी साईज आहे ती जवळपास 2 इंच आहे, बघू शकता तुम्ही। आणि एकदम चांगल्या पद्धतीनं जो अस्वलचा जो सोलर पंप आहे त्यांनी पाणी मारलेला आहे, बघू शकता तुम्ही। एकदम चांगल्या पद्धतीनं पाणी मारलेलं आहे, पूर्ण पाईप भरून पाणी चालत आहे जागेवरती। आणि यानंतर आपण शक्तीचा पण सोलर पंप बघणार आहोत। चला त्याचा पण पाणी प्रेशर कसा मारतो तो पण आपण बघणार आहोत। त्याआधी हा अस्वल कंपनीचा सोलर पंप तुम्हाला 3 HPचा पाणी प्रेशर कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघू शकता याच्या ज्या प्लस मायनस म्हणजे MC4च्या ज्या पिन आहे त्याला हा काळा पाईप ओवलेला आहे, म्हणजेच उंदीर वगैरे काही कळू नये त्यासाठी हा पूर्ण इथून तिथून पाईप ओवलेला आहे, बघू शकता। आणि एकदम चांगल्या पद्धतीने इन्स्टॉलेशनचं काम पण इथं झालेलं आहे, बघू शकता। पॅनल पण अस्वलचे। चला आता याची पॅनल बघूया किती वॅटचा आहे काय वगैरे। तर बघू शकता इथं जवळपास पॅनलची सर्व माहिती या स्कॅनरवरती दिली आहे। अस्वलचेच जवळपास पॅनल आहेत, बघू शकता। 520 वॅटचा एक पॅनल आहे जवळपास, म्हणजे साधे पॅनल ते सगळे 520 वॅटचे। आणि या साईडनं त्याची बॉडी अर्थिंग दिलेली आहे, बघू शकता। ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर होतं तर काही टेम्परेचर मायनस करून या अर्थिंगद्वारे जमिनीमध्ये जात, त्यासाठी बॉडी अर्थिंग दिलेली असते, बघू शकता तुम्ही। आणि त्याचबरोबर या साईडला त्याचा अर्थिंग अरेस्टर पण जोडलेला आहे, बघू शकता। म्हणजेच ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये विजा चमकतात तर त्या सोल्यावरती पडू नये त्यासाठी या अर्थिंग अरेस्टर लावलेला असतं, बघू शकता। याला बी एक 3 फुटाचा रॉड खाली ठोकलेला आहे आणि त्याला बी अर्थिंग पावडर टाकलेलं आहे, बघू शकता।
ते सोलरवरती वीज पडून देत नाही त्यासाठी लावलेलं जातं. तर बघू शकता परत एकदा हा ओसवाल कंपनीचा 3 इंचचा पाणी प्रेशर. तर मित्रांनो यानंतर आपण शक्तीचा सोलर पंप टाकणार आहोत. तर चला आता शक्ती कंपनीचा सोलर पंप बघूया आणि त्याची माहिती घेऊया. तर सुरुवात करूया परत मोटरीपासून. तर बघू शकता ही शक्ती कंपनीची 3 इंची मोटर तुम्ही बघू शकताय. ही आपण कनेक्ट केलेली आहे. जवळपास ज्याला आपण जर पाणी भरायचं असेल तर तसंच प्रोसेस आहे. तेच 2 स्क्रू खोलून घ्यायचे आणि त्याच्यात लगेच पाणी प्रेशर पाणी आपल्याला टाकता येतं. बघू शकता एकदम इथं चांगल्या पद्धतीनं रस्सी वगैरे बांधली आणि याचा जो केबलचा जॉईंट आहे तो आपल्याला ज्यावेळेस सोलर पंप इन्स्टॉल करायला जातो त्यावेळेस द्यावा लागतो. म्हणजेच कंपनीकडून फिटिंग होऊन नाही आलेली आहे. तर चला आता हिला सोडून देऊया आणि याचा आपण इन्स्टॉलेशनची माहिती आणि पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकता शक्ती कंपनीचे जे स्ट्रक्चर आहे ते जवळपास सिंगल स्ट्रक्चर आहे. म्हणजेच एका स्ट्रक्चरवरती 2 पॅनल आहेत बघू शकता तुम्ही आणि एका मागे एक स्ट्रक्चर लावलेलं आहे. आणि बघू शकता याचं बी जे डायरेक्शन आहे ते दक्षिण साईडला आहे. बघू शकता एका स्ट्रक्चरवरती 2 पॅनल आहेत. म्हणजे असे टोटल 6 पॅनल आहेत. बघू शकता आता या साईडला जो सर्वात 1 नंबरचा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती आपण कंट्रोल बॉक्स फिटिंग केलेला आहे. बघू शकता तुम्ही याच्यावरती पण तिची सर्व माहिती दिलेली आहे. या साईडला त्याचा स्कॅनर आहे. त्याच्या अजून आपल्याला केबलचे जॉईंट द्यायचे. या साईडला त्याची बॉडी अर्थिंग ठोकायचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही. आणि या साईडला त्याचं सर्व माहिती दिलेली आहे. कंट्रोलरची किती HP आहे काय वगैरे सर्व माहिती या स्कॅनरवरती दिलेली आहे. आणि काही प्रॉब्लेम आला तर याच्यावरती 1 नंबर असतो. त्याच नंबराद्वारे तुमचा कंट्रोलरचा सर्व प्रॉब्लेम कळतो. तर बघू शकता आता या साईडला याची पॅनल आहे. तर या पॅनलची पण आपण माहिती घेऊया. बघू शकता आणि याचे जे सिव्हिल आहे ते जवळपास 2.5 ते 3 फूट खोलीला आहे. आणि हे बी पूर्ण सिमेंटामध्ये पॅक केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. याचं बी जेवढं काम आहे ते सगळं नट आणि क्लिपांमध्येच फिटिंग असतं. त्यामुळे सोलर पॅनलचे जेवढे नट आणि क्लिप आहे ते सर्व नट टाईट करून घ्यायचे. तर बघू शकता याच्यावरती बी पॅनलची सर्व माहिती दिलेली आहे. जवळपास 500 वॅट्सचा एक पॅनल दिसतोय. बघू शकता इथं बी एकदम चांगल्या पद्धतीनं शक्तीचा जो सोलर पंप आहे तो चांगल्या पद्धतीने एकदम इन्स्टॉल झालेला आहे. याला बी मोबाईल ऑटोची सिस्टम आहे. हा बी सोलर पंप तुम्ही कुठून पण मोबाईलवरती चालू बंद करू शकताय. तर चला आता याचा पाणी प्रेशर आपण बघणार आहोत. तर आता सर्वप्रथम याचे जे जॉईंट आहे मोटरीचा तर तो जॉईंट पॅक करून देऊया. बघू शकता याचे बी जे जॉईंट आहे ते कलरला कलरच आहे. म्हणजे पिवळ्याला पिवळा, लालला लाल आणि निळ्याला निळा, म्हणजे कलर वाईजच याचे पण जॉईंट आहे. बघू शकता मोटर उलटी वगैरे काही नाही आहे. त्यानंतर आता आपण लगेच बघू शकता मोटर चालू बंद करण्यासाठी समोरून बटन दिलेलं आहे. तर चला आता मोटर चालू करूया. तर बघू शकता आता इथं नेमकी त्यांनी बाऱ्यावरती जोडली आहे मोटर आणि इथं निम्माच पाणी प्रेशर चालू आहे. तर बघू शकता इथं निम्माच पाणी प्रेशर एवढा चालू आहे म्हटल्यावरती फुल एकदम पाणी प्रेशर जोरात मारायला. बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर. आणि इथं बी जी मोटर आहे ती जवळपास 70 ते 80 फुटावरती सोडली. जर विहिरीमध्ये गाळ असेल तर गाळाच्या जवळपास 2 ते 3 फूट मोटरवरती ठेवायची. म्हणजे त्याच्यात गाळ वगैरे किंवा काही जाऊ नये त्यासाठी, मोटरला प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी. तर बघू शकता त्यांनी इथं पाईप बाऱ्याला जोडलेला आहे. बघू शकता आणि निम्मा जो पाणी प्रेशर आहे तो इथं जोडलेला आहे. आणि इथून जवळपास 2 ते 1500 ते 2000 फूट पाईपलाईन त्यांची आहे आणि तिकडं पाणी जोडलेलं आहे त्यांनी. बघू शकता इथं निम्माच पाणी प्रेशर चालू आहे. तरी बी एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे. बघू शकतो मी शक्तीचा सोलर पंपाचा पाणी प्रेशर एकदम चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर जो आहे तो इथं मारलेला आहे. बघू शकता. तर मित्रांनो दोन्ही जे सोलर पंप आहे ते एकदम चांगले आहेत. म्हणजे दोन्ही जे सोलर पंप आहे दोन्ही सोलर पंप मोबाईलवरती ऑपरेट होता आणि दोन्ही सोलर पंपाचे जे मटेरियल आहे ते सर्व गॅलोनाईजचं आहे. म्हणजेच गंजण्याचा काही विषय नाही आहे. आणि दोन्ही कंपनीच्या ज्या मोटर आहे त्या बी एकदम मस्त आहे पाण्याला. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो ओस्वाल आणि शक्ती या सोलर पंपाने तुम्हाला कोणता सोलर पंप आवडला आणि तुमच्याकडे कोणता इन्स्टॉल झालेला आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.